कॉलेजात काकू सारखे नऊवारी लुगडे नेसून भला मोठा अंबाडा घालणारी इंदू घरात पाचवारी पातळ नेसली होती. तिची वेणी गुडघ्यापर्यंत आली होती. केसात फूल होते. या या तात्या हेही माझ्या बरोबर ऑनर्सला होते. मग मिळाले का? हो, आम्हा दोघांनाही मिळाले. मी चटकन सांगून टाकले. नाहीतर म्हातारा बाहेर व्हा असं म्हणायचा. बसा बसा ना आपण, इंदू नंदाकडे पाहत मला सांगत होती. इतकी बावचळली होती, इतकी घाबरली होती आणि त्यामुळेच की काय कोण जाणे क्षणाक्षणाला अधिकच सुंदर दिसत होती. नंदा मात्र शांतपणे बसला. हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स. नंदा या माणसाला देवाने काय काय दिले होते. त्या बुद्रुक म्हाताऱ्याच्या दिवाणखान्यात एका व्हिक्टोरियन काळातल्या खुर्चीवर बसून नंदा अशा काही ऐटीत ते बोलला की मला वाटलं तो थेरडा तिथं नसता तर तेवढ्या बोलण्याने सुद्धा इंदू त्याच्या गळ्याला मिठी मारून आनंदाने रडली असती. थँक्यू. सुकलेल्या थरथरत्या ओठाने ती म्हणाली. आज रात्री जेवायला याल का? नंदा विचारत होता. कोण मी? इंदूचा आवाज इतका मऊ होता की मला उगीचच गालावर पीस फिरवल्यासारखं वाटलं. मी डिनर अरेंज केलंय. डिनर? म्हातारा तेल न घातलेल्या झोपाळ्याच्या कड्या किरकिरतात तसा किरकिरला. येस सर, टू सेलिब्रेट युअर डॉटर्स सक्सेस. कुठं डिनर अरेंज केलंय? मोरेटोर मध्ये. हॉटेलात का? घर नाही का तुम्हाला? स्वतःच्या डोक्यावर एरंडाचे पान जोरात थापीत म्हातारा रेकला. नाही. नंदाचे ते नाही माझे काळीज चिरत गेले. नंदाला घर नाही ही गोष्ट कॉलेजात फार फार थोड्या लोकांना ठाऊक होती. इंदूच्या चेहऱ्याकडे मला पाहावेना. रात्री मी आणि नंदा मोरेटोर मध्ये जेवायला गेलो होतो. नंदा दारातच माझी वाट पाहत उभा होता. मोरेटोरला माझी चरण कमळे अधूनमधून नंदाच्याच आग्रहाने लागायची. मला संकोच वाटे. एका दरिद्री मराठी दैनिकात तारांची भाषांतरे करण्याची उपसंपादकी. अधूनमधून हिटलर, चर्चिल वगैरे मंडळींना संपादकांना अगदीच आळस आला तर 4 समजुतीच्या गोष्टी सांगणारे अग्रलेख लिहिणे या कार्याबद्दल मिळणाऱ्या अखंड 30 रुपयात मला त्याला लकी मध्ये नेण्याची देखील ऐपत नसे. पण नंदा आज 8 वाजता मोरेटोर मध्ये असं लष्करी हुकूम दिल्यासारखा आमंत्रण दी आणि मी हिप्नोटाइज्ड माणसासारखा तिथे जात असे. आज नंदा सुंदर सूट घालून उभा होता. आजूबाजूनी जाणाऱ्या साहेब लोकांच्या मेळाव्यात तो त्यांच्यातलाच दिसे. इंग्रजाने त्यानंतर 8-10 वर्षांनी हा देश सोडला. त्यापूर्वी कॅम्पात जायला मला उगीचच भीती वाटायची. आलास? ये. त्याच्या मंद्र सप्तकाच्या स्वरात त्याने स्वागत केले. चल. अंग सावरीत मी टेबलांमधून जात होतो. तेवढ्यात एका पारशी पोरीने नंदाला टेबलावर कोपरे ठेवून आपल्या गोऱ्या गोऱ्या चवळीच्या शेंगेसारख्या नाजूक बोटांनी विश केले. नंदानेही हात वर उचलून त्याचा स्वीकार केला. त्याला हे सगळे सहज जमत होते. मी तर त्या मोरेटोर मध्ये साहेब देशात असेपर्यंत कधी पोटभर जेवूच शकलो नाही. नंदा तिथला सराईत होता. त्या हॉटेलच्या मागल्या बाजूला एक प्रशस्त लता मंडप असे. तिथल्या कोपऱ्यातले एक ठराविक टेबल त्याला नेहमी मिळत असे. आम्ही त्या दिशेने जाऊ लागलो आणि बाजूला ट्रेवरून विस्कीचे लखलखणारे प्याले घेऊन जाणाऱ्या वेटरला धक्का लागून होणारा अपघात अर्ध्या इंचाने टळला. त्या टेबलाशी इंदू वेलणकर बसली होती. रंगीबेरंगी झग्यातल्या गौरांगना, काळे सूट आणि कडकडीत कॉलरचे पांढरे शर्ट घातलेले ते लालबुंद साहेब. त्यात न शोभणारी आम्ही दोघेच होतो. मी आणि लिंबू रंगाची साडी नेसलेली इंदू. पण त्या विलायती फुलात ती केतकीसारखी वाटली मला. हा घाबरतो, नंदा म्हणाला. कशाला? इंदूने विचारले. ती इतक्या सहजपणाने बोलत होती की दुपारी कल्हेवाल्या पेंडशांच्या बोळात घडलेला प्रकार खरा की स्वप्न हे मलाच कळेना. की हे स्वप्न? या हॉटेलला घाबरतो. आपल्याला ह्या साहेबी हॉटेलात अन्न नाही जात बुवा. माझ्या या उद्गारांवर इंदू हसली. 2 वर्षे एका वर्गात बसलो आम्ही. पण इंदूंच्या गालांना खळ्या पडतात हे तेव्हा मी प्रथम पाहिले. पुस्तकांचा भारा आणि पदर सांभाळीत वर्गात शिरून खालच्या मानेने प्राध्यापकांच्या तोंडून निघणारी ओळ ओळ टिपून घेणारी इंदू ती हीच का ते मला कळेना. काय घेणार? नंदाने इंदूच्या हातात मेनू दिला. यांना काय हवं ते विचार. इंदू ते कार्ड माझ्या हातात देत म्हणाली. मी तिच्या विचार
या एकेरी क्रियापदावर ठेचकाळलो आणि वेड्यासारखा नंदाकडे पाहतच राहिलो. तेवढ्यात इंदूने ते कार्ड माझ्याकडून घेतले आणि अत्यंत सराईतपणे पदार्थांची यादी सांगितली. छान दिसतेस आज, नंदा म्हणाला आणि मला उगीच गरगरल्यासारखे व्हायला लागले. माझी छाती धडधडत होती. मला पुढल्या टोमॅटो सुपात इंदूचा थेरडा दिसायला लागला. मला काही कळेना. नंदा कॉलेजातल्या कुठल्या मुलीबरोबर कुठे गेल्या याचा सर्व तपशील आम्हा मित्रांना ठाऊक असे. किंबहुना त्यावेळी फर्स्ट इयर मधल्या रेवती अलमाडी नावाच्या अतिशय देखण्या मुलीबरोबर आम्ही त्याचे नावही नक्की करून टाकले होते. उद्या जर मी आमच्या इतर मित्रांना नंदा आणि इंदू वेलणकर ही नावे एकत्र म्हणून दाखवली असती तर त्यांनी मला विना चौकशी येरवड्याला धाडलं असतं. पण मी तर हे प्रत्यक्ष पाहिलं होतं ना. पाश्चात्य संगीताचे सूर येत होते. पलीकडच्या टेबलावरून व्हिस्कीचा वास येत होता. बघू ना, त्यावेळी फर्स्ट इयर मधल्या रेवती अमलाडी नावाच्या अतिशय देखण्या मुलीबरोबर आम्ही त्याचे नावही नक्की करून टाकले होते. उद्या जर मी आमच्या इतर मित्रांना नंदा आणि इंदू वेलणकर ही नावे एकत्र म्हणून दाखवली असती तर त्यांनी मला विना चौकशी येरवड्याला धाडलं असतं. पण मी तर प्रत्यक्ष पाहिलं होतं ना. पाश्चात्य संगीताचे सूर येत होते. पलीकडच्या टेबलावरून व्हिस्कीचा वास येत होता. टेबलाच्या बाजूने जाणाऱ्या आंग्ल युवतींच्या दिशेने जीव घेण्या विलायती सुगंधाचा दरवळ अंगावरून रेशमी वस्त्र ओढल्यासारखा सरकत होता. साक्षात मदनासारखा दिसणारा नंदा माझ्या डाव्या बाजूला बसला होता आणि समोर इंदू वेलणकर कसल्या तरी जादूने परी होऊन पुढे येऊन बसली होती. ते दृश्य एखाद्या तपस्वी चित्रकाराच्या चित्रासारखे फुलून आले. त्या रात्री मी त्या दोघांना कॅम्प मध्ये सोडून निघालो. ते बहुधा बंड गार्डनवर गेली असावे. त्या रात्रीच्या चांदण्याला या दोघांच्या अंगावर बरसताना स्वतःचे जीवित धन्य झाल्यासारखे वाटले असेल. सिंड्रेलाच्या गोष्टीत कोणी यक्षिणीने तिला नटवलं होतं. इथे इंदूचा हात साक्षात एका यक्षाच्या हातात होता. पण यक्षांना शाप असतो असे म्हणतात. त्या रात्रीनंतर त्या दोघांना कुणाची दृष्ट लागली देव जाणे. पण मला काहीच कळलं नाही. BA वर शिक्षण आटपून नोकरीच्या शोधात मी मुंबईला आलो आणि एका कचेरीत चिकटलो. पाहतोस काय, नंदाच्या या उद्गारांनी मी भानावर आलो. मनाचा वेग काय भयंकर असतो. एका क्षणात मी किती हिंडून आलो. नंदा माझ्या पुढे उभा आहे याच्यावर माझा विश्वासच बसेना. तो इंग्लंडला गेला आणि तिथेच राहिला एवढंच मला कळलं होतं. हरवलेलं खेळणं सापडल्यावर एखाद्या लहान मुलाचं जे होतं ना ते माझं झालं. नंदा, मी वेड्यासारखा ओरडलो. अक्षरशः जीव अर्धा होतो म्हणजे काय ते मला त्यावेळी कळलं. नंदा तसा बदलला नव्हता. मात्र त्याचे कुरळे केस विरळ झाले होते. चेहऱ्यावर 40शी उलटल्याच्या फार फार सूक्ष्म खुणा होत्या. काळसर टेरिलिनची पॅन्ट आणि पांढरा बुशर्ट घालून तो पुढे उभा होता. बुशर्टवर बारीक डिझाईन होते कसले तरी. त्याचे ते निळे डोळे अगदी तसेच्या तसे होते. चेहऱ्यावर नव्या साबणाच्या वडीचा ताजेपणा होता. केव्हा आलास हिंदुस्थानात? केव्हाच. चल. एखाद्या जादूगारा मागून जावे तसे मी त्याच्या मागून गेलो. वेस्ट साइड इन मध्ये शिरलो. गेली कित्येक वर्षे मी या हॉटेलमध्ये जाऊन चहा घ्यायचा बेत करीत होतो. बोल. नंदा जणू काय आम्ही रोज भेटत होतो अशा सहजतेने म्हणाला. मला उगीचच आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या आणि हा सत्पुरुष मात्र शांतच होता. मी काय बोलणार, तूच बोल. किती वर्षांनी भेटलो. नंदा, मला वाटलं तू इंग्लंडातच स्थायिक झालास. मला स्थायिक शब्द कसाचाच वाटला. हा काय पुण्याबिण्यात राहण्याला स्थायिक ठीक आहे, पण इंग्लंडमध्ये स्थायिक कसं व्हायचं? मी सेटल म्हणायला पाहिजे होतं नाही का? छे, इंग्लंडात काय. अजूनही त्याचे ते तीन शब्दांचे बोलणे कायम होते. आवाजही तोच. उजवा हात डोक्याच्या मागून फिरवायची लकबही तीच. मला काय ठाऊक, तूच सांग. इतकी वर्ष काय केलंस इंग्लंडला? 17-18 वर्ष झाली. एक प्रचंड महायुद्ध होऊन गेलं. स्वातंत्र्य मिळालं. कोणाला? भारताला. ओ, आय सी. हो, मिळालं. 2 टीज. हा हुकूम वेटरला होता. मी खरोखरी एखाद्या अधाशासारखा त्याच्याकडे पाहत होतो. लठ्ठ झालास? नंदा म्हणाला. तू मात्र आहे तसाच आहेस. असं वाटतं आपण कालच BA पास झालो. आठवतंय तुला? बाकी तुला कशाला आठवेल म्हणा ते भटजी पूनम. लंडनला राहिलास इतकी वर्ष. लंडन मध्येच होतास का रे? नाही, खूप ठिकाणी होता.